ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। संगमनेर शहरामध्ये आज 21 ऑगस्ट रोजी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याचे भाषा करणाऱ्या संग्रामबापू महाराज भंडारे यांच्या विरोधामध्ये भव्य शांती मोर्चा काढण्यात आला। यशोधन कार्यालय इथून सुरू झालेला मोर्चा पुणे नाशिक हायवे मार्गे बसस्थानक आणि प्रांत कार्यालय इथे संपन्न झालाय। 10 ते 15 हजार नागरिकांनी यामध्ये हजेरी लावत धमकीचा निषेध नोंदवला। यावेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, जयश्रीताई थोरात, दुर्गाताई तांबे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावगुंडांच्या बंदोबस्तासाठी अमृत सेना उभी करणार असा इशारा यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलाय। ज्यांनी या तालुक्याला विकास काय असतो ते दाखवलं, ज्यांनी या तालुक्याला निळवंड्याचं पाणी दिलं, ज्यांनी या शहराला 24 तास पूर्ण दाबांनी स्वच्छ पाणी देण्याचं पुण्य केलं, ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घराघरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं, ज्यांनी या तालुक्याला एक विकासाचा मॉडेल तयार केलं, ज्यांनी इथला सहकार चालवला, कारखाना चालवला, दूध संघ चालवला, बँका चालवल्या, हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या, लोकांचा विश्वास संपादन केला, राज्यामध्ये 1 नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला, त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने इथे जमलेलो आहे। हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये, ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे, इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे। इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे, तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही, हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे। या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी, या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं, त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील, डीजे खताळ पाटील असतील आणि केबी दादा देशमुख असतील, या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे। पूर्वीच्या काळातही राजकारण होतं, प्रचंड टोकाचं राजकारण होतं। ज्या बीजे खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली 78 साली आणि निवडून आले, बीजे खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले, एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले। विजय खताळ पाटलांचा 100वीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता। खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते। मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा, तो शिवसेनेमध्ये काम करत होता। शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती, आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल। आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या विचाराचा कार्यकर्ता आहे, त्याला विरोध करायचा होता, त्यांनी विरोध केला, आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं, किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला, तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथं बसले होते। ही संस्कृती या तालुक्याची आहे।
आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, आमचा पराभव केलेला आहे, तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे, मोठ्या मनाने मान्य केलेला आहे. काही चुका आमच्या झाल्या असतील, जाहीररित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो. 1000 वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे, कारण जनता कधी चुकत नसते. चूक ही आमचीच झालेली, आमच्या कार्यकर्त्यांची झालेली, आमच्या नेत्यांची झालेली आहे, आमच्याच लोकांची झालेली आहे, आम्ही मान्य करतो. परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल, तरी संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा, तुम्ही तालुक्यात राहिलेले कामं पुढे घेऊन जा, त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय तर मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये. आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी, या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे. कोणी घाबरून जायचं कारण नाही. साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकायचं काम करायचंय. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही. आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत. आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजस भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली. 1991 साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली. ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर 6 महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या. आज जे या ठिकाणी 100-200 नव हिंदू गोळा झालेले आहेत ना, त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये. ज्यांच्या अंगावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत, नाहीतर आमच्या बरोबर आहेत. दंगली बंद केल्या. दंगली बंद झाल्या म्हणून इथं व्यापार चालू झाला. व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या. आणि फक्त आम्ही सामंजस्य भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांचं लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत. आम्ही हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्ववादी आहोत. परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं, दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही. आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही. ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि म्हणून हे जे टीका करतात, नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असतं. जो कुटुंब प्रमुख असतो, जेव्हा 2 गटात भांडणं होतात, 2 समाजात भांडणं होतात, 2 धर्मात भांडणं होतात, तेव्हा जो नेता असतो त्याला सामंजस्य भूमिका घ्यावी लागते आणि त्याला मिटवावं लागतं, त्याला पेटवता येत नाही. आणि तेच काम मागच्या 40 वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. याचा अर्थ आम्ही कोणत्या धर्माला त्याचे लाड करतो, कोणाचा विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ते आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्ववादी विचाराचे आहोत, परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणार, दुसऱ्या धर्माला त्रास देणार आमचं हिंदुत्व असू शकत नाही. परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते, कीर्तन करताना एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला. अहो, संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती. जगद्गुरु तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची, तेव्हा त्या महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे. अरे, त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात. टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे. विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पातळी जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून मुंह में राम बगल में छुरी असं जर कोणाचं काम असेल, म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची. अरे, नथुरामला पण नाही, नथुराम जी. अरे, नथुराम जी ज्यांनी या राष्ट्रपित्याला मारलं, त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं, त्याच्या नावाने धमकी. आणि तुम्हाला सांगतो
ही जनता काही दूध खुडी नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात, प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली. परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता. मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटेज शेजारी शेजारी दाखवा. जे होते ते सगळे लाभार्थी होते. आज आता काय चाललंय, आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही. नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे. तालुक्याचा विकास कुठंतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे आणि आपला माणूस त्याला आहारी गेलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय, संगमनेर तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचंय की हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला आणि बाळासाहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये. ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे. तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचा शेवट उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आज खरं म्हटलं पाहिजे प्रति पंढरपूर आपलं संगमनेर वाटतं. वारीला जसं पंढरपूरला आपण सर्व जातो तसे सगळे जण विठ्ठलाचा हरिनामाचा गजर करत आज आपण सर्वजण देशाला आदर्श ठरेल अशी वारी जी आहे ती आपण सर्वांनी शांतीचा संदेश देत हा मोर्चा आपण सर्वांनी काढलेला आहे. अशी वेळ का आलेली आहे आपण विचार केला पाहिजे. अरे तो म्हणतो मला आदर देण्याची काही गरज नाही, अशा व्यक्तीला आदर देण्याची काही गरज नाही. तो म्हणतो आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लागेल. आम्हाला लक्षात घ्या, तो म्हणतो आम्हाला, मला नाही म्हणालाय, तो आम्हाला म्हणालाय. म्हणजे नथुराम गोडसे सारखे हजारो लोक तयार करण्याचा विचार ते करतायत. जर आपल्या तालुक्याला ज्यांनी विकासामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल ज्यांनी तयार केलं विकासाचं, ज्यांनी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चाललं, जे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, मुलाबाळांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, आपल्या पाण्यासाठी, आपल्या धर्मासाठी ज्यांनी त्यांचं जीवन अर्पण केलंय, त्यांच्या विरोधात तो नथुराम गोडसे बनवायचा प्रयत्न करतोय. आणि नथुराम गोडसे ह्यांचं काय हिम्मत विचार करा. जर साहेबांना धमकी देऊ शकतात तर आपल्यासारखं सर्वसामान्य माणसाचं काय करतील? केलाय का विचार? हे संगमनेर हे शांतीचं प्रतीक आहे. हे संगमनेर विकासाचं प्रतीक आहे. हे संगमनेर प्रत्येक धर्माला आपला आपला धर्म अभिमानाने स्वीकारून आपल्या धर्माचं पालन करू शकतो ते संगमनेर आहे. सर्व धर्म, सर्व जाती या संगमनेर तालुक्यामध्ये राहतात आणि चांगल्या गुण्यागोविंदाने राहतात. हे संगमनेर आपल्या वारकऱ्यांचं आहे. आपण वारीला जातो आणि त्या वारीमध्ये कोणती धर्म, कोणती जात बघितली जात नाही. सर्व धर्म, सर्व जाती जे विठ्ठलाला मानतात ते वारीला जातात. तिथं मी नेहमी सप्तांमध्ये सांगत असते, म्हटलं वारीमध्ये यावर्षी आम्ही सर्व युवक गेलो. एक अनुभव मला जो समजला, वारीमध्ये कधी कोणाचं नाव, गाव, कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे कधीच विचारलं जात नाही. फक्त म्हटलं जातं काय म्हणतात एकामेकाला, जोरात म्हणा, काय म्हणतात माऊली. ही परंपरा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. हे संस्कार ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत.
हे MS धोनी आहे, शांत आहे, संयमी आहे, पण फील्ड वरती उतरल्यानंतर समोरच्याला घाम फोडल्याशिवाय राहत नाही असे साहेब आहेत. धर्माला हातात घेऊन सोपं राजकारण करणारे आपण खूप बघितलेत, पण साहेब त्यातले नाही. आपण हक्काने अभिमानाने सांगतो आपण हिंदू आहोत, पण आपण दुसऱ्यांचा द्वेष करत नाही, आपण दुसऱ्या धर्माला नाव ठेवत नाही. सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे, एक सूर राहिलं पाहिजे, एक साथ राहिलं पाहिजे, हे आपल्याला आपल्या संतांनी शिकवण दिलेली आहे. अरे हा भगवा जो आज इथं फडकतोय ना, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा आहे. हा भगवा छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या स्वराज्यासाठी त्याग केला त्याचा रंग आहे. हा भगवा आपल्या राजर्षी शाहू महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलं त्यांचा आहे. हा भगवा आपल्या शाहू फुले आंबेडकरांचा आहे. हा भगवा माझ्या मा जिजाऊचा आहे, जिच्या संस्कारांनी आम्ही सर्व मोठे झालोय. हा भगवा अण्णाभाऊ साठेंचा असेल, हा भगवा अहिल्याबाई होळकरांचा असेल, हा भगवा. अरे किती एक्झाम्पल देऊ. आज मी इथं उभी आहे ना, इथं उभी राहून बोलतीये त्या सावित्रीबाई फुलेंमुळे बोलतीये, त्यांचा आहे. हा महाराष्ट्राचा रंग असेल, पण हा द्वेषाचा रंग नाही, द्वेषाचा रंग नाही. आपण कोणाच्या बाबतीत द्वेष करत नाही, कोणत्या धर्माच्या बाबतीत द्वेष करत नाही. हा भगवा सगळ्यांना सामावून घेणारा आहे. अरे माझ्या भावंडांनो, माझ्या भगिनींनो, तुमच्यामध्ये जे म्हणजे लोकांमध्ये जे विष पेरलं जातं ना या भगव्याच्या नावाखाली, ते समजून घ्या. आपला भगवा तो भगवा नाही रो, आपला महाराष्ट्राचा भगवा. आपला भगवा, त्या महाराष्ट्राच्या भगवाला आपल्याला उंच उंच फडकवायचंय, पण त्याला खाली मातीमध्ये काढू द्यायचं नाही कोणाला. मला तुमच्या सर्वांना एवढं सांगायचंय की आज एवढे सगळे लोक आलेत, साहेबांना समर्थन देण्यासाठी आलेत, आपल्या संगमनेरची संस्कृती वाचवण्यासाठी आलेत. आपल्या संगमनेरला अरे मला काळजी वाटते, आमची पिढीची जाऊ द्या, मला पुढच्या पिढीची काळजी वाटते. जर आपण आपसातच लढत राहिलो, आपसातच वाद करत राहिलो, हे संगमनेर अरे उभा राहायला लई वेळ लागतो, तोडायला काहीच वेळ लागत नाही, तोडायला काहीच वेळ लागत नाही. हा विचार आपण केला पाहिजे. माझ्या बांधवांनो, माझ्या भगिनींनो, मला एवढंच सांगायचंय, आपल्याला एकजूट राहायचंय, एक साथ राहायचंय. साहेब मला तुम्हाला सांगायचंय की आपण गांधी विचारांवरती आहोत, आपण गांधी विचारावरती चालतो, पण जर समोर नथुराम गोडसे आला ना, तुमची एकटी लेख नाही तर हा सगळा संगमनेर तालुका, हा पूर्ण संगमनेर तालुका तुमच्या समोर ढाल म्हणून उभा राहील, ढाल म्हणून. तुमची गरज आहे या तालुक्याला, तुमची गरज आहे आमच्या सर्वांना, कारण तुम्ही आम्हाला कधी कायम कायम वडिलांसारखं वागवलेलं आहे. कुणी असू तिथे कधीही द्वेष पसरवला नाही. अरे विरोधक सुद्धा जपून बोलतात, विरोधक सुद्धा राजकारणाच्या वेळेस राजकारण असतं, पण त्याच्यानंतर कधीच अरे त्यांच्या उद्घाटनांनाही साहेबच असतात. राव तुम्ही असं काय करता तुम्ही? त्याच्यामुळं लक्षात घ्या या संगमनेरची संस्कृती काय आणि संगमनेर जपायचं आपल्याला आहे. आणि मला एक सांगायचंय, त्या मुलाने काही वाईट बोललं होतं का? निलेश गायकवाड काय म्हणाला? तो म्हणाला की महाराज तुम्ही अभंगावर बोला. एवढ्या ह्याच्यावरती खोट्या केसेस, 11 लोकांवरती खोट्या केसेस. अरे ते सीताराम भाऊ होते राहू, ते म्हणत होते अरे थांबा थांबा महाराज तुम्ही कीर्तन करा, थांबा. त्यांचंही नाव टाकून दिलं. जाऊ दे, द्वेषाच्या पायी आपलं कटाचा काय म्हणतात मौका भेटलाय, संधीचं सोनं करायचं त्यांनी प्रयत्न केला, सगळ्यांवरती केसेस टाकून दिल्या. हे फक्त आत्ताच नाहीये. कुठे शुभम? हनुमान जयंतीला काय झालं होतं? ढोल ताशा वाजवत होते, हनुमानाचं स्वागत करत होते, त्यांना तिकडून हुसकावून द्यायला लागले.
कसल्या खोट्या केसेस? कुठे गेला शेखर? तिथं तर नव्हताच. ती धांदरफळीची घटना 1 मिनिटासाठी बाजूला ठेवू. अरे हे सगळे पोरं जे होते ना, त्यांच्यावरती खोट्या केसेस लावल्यात. हाफ मर्डरच्या त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. हाफ मर्डरच्या युवकांवरती केसेस लावतात काय? हाफ मर्डर? अरे या युवकांचं पूर्ण भविष्य बाकी आहे. तू शेखर तर त्या धांदरफळीच्या घटनेतही नव्हता आणि त्या हनुमान जयंतीच्या घटनेतही नव्हता, तरी त्याचं नाव टाकलं. का बरं? सुडापायी, द्वेषापायी हे संगमनेरमध्ये चालू आहे. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम चालू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला. हे कुठपर्यंत सहन करणार आहेत तुम्ही, हे मला सांगा. ही माझ्या एकटीची किंवा साहेबांची एकट्याची जबाबदारी आहे का संगमनेरला चांगलं ठेवण्यासाठी? आहे का एकट्यांची आमची? आता सहन करणार नाही आणि आपल्या सगळ्यांना दाखवून द्यावं लागणार आहे की हा संगमनेर तुम्ही किती तोडायचा प्रयत्न कराल तो तुटणार नाही. हा संगमनेर अतिशय भक्कम आहे. आपण फक्त विकास कामं, गावाचा विकास आपल्या सर्वांसाठी आपण काम करत असतो, बाकी काही नाही. सोपं राजकारण ठरलं तर कधीही करू शकतो, त्यात काही वाद नाही. अरे असा हिंदू मोर्चा त्यांनी पण बघितला असेल की? कधीच नाही. हा असली हिंदूंचा मोर्चा आहे जे बाकीच्यांचा द्वेष करत नाही, जे फक्त भगवा घालून त्याच्या मागे खाली लपत नाही. असली हिंदूंचा मोर्चा आज आहे, जे सगळ्या धर्मांना, सगळ्या जातींना सामावून घेतात. तो खरा हिंदू. हे लक्षात घ्या. अजून एक गोष्ट, मला माहिती माझं खूप लांबलंय भाषण, पण एक गोष्ट मला अजून सांगायची आहे. सध्या त्यांची लोक अशी फिरतात, YouTube स्वतःचे चालू करतात, 4 लोक येतात, त्यांच्याच विरोधकांना एकत्र करतात आणि म्हणतात तुमच्या इथं काय घडलं, मग ते काहीतरी खोटं नाटक सांगणार. बरं, थोरात साहेबांनी तुम्हाला तुमचा धर्म कायम दाबवला आहे का? कायम त्यांना दाबवला आहे का? तो खाली मान घालून हो म्हणतो. आता खोटं बोलायचं असेल तर तोंडवरती करून बोलावं, खाली मान घालून हो म्हणतो. अरे आपण तर खरं बोलतोय ना, डोळ्यात डोळे घालून, चेहऱ्यात नजरेत नजरे घालून बोला. खरं बोला, आता खरं बोला आणि नजरेत नजर घालून सांगा की साहेबांनी आपल्याला कधी थांबवलं नाही. आम्ही सर्व, आमचे सर्व धर्म आम्ही एकत्रित एकजूट राहतो, आपला आपला धर्म चांगल्या पद्धतीने पाळतो. तो खरा हिंदू आहे. तो खरा आहे जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो, सगळ्यांचा कल्याणाचा विचार करतो, सगळ्या मुला बाळांचा विचार करतो, दूरदृष्टी ठेवून पुढचा विचार करतो. त्याच्या पाठीमागे आपल्याला राहायचंय. तुम्ही सर्वजण आज आलात, खूप खूप आनंदाचं भारावून गेल्यासारखं झालंय. तुमच्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते. तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. तुमच्या सर्वांना जे मी काय म्हणते, स्वस्त रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, अशा शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र, जय शिवराय. स्वरूपाचा आहे, तुम्हाला पाठीमाग काय माहिती नाही म्हणून कळतं. आले हे उत्स्फूर्त आले, हेही लक्षात ठेवा. दुसऱ्या तालुक्यातून आणावं लागले नाही. साहेब, आय लव्ह यू. हे वातावरण जे आहे, आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय. एक लक्षात घ्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. एक मोर्चा झाला, काहीतरी कारण, नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही. आता कोणताही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर. वाकडे तिकडे भाषण एसटी स्टँड जवळ झाली, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला, मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला, मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला. आणि काय कारण असतील, कारण मला माहित नाहीत, परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात, दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता. पण त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा विचार आपण केला पाहिजे. 8 महिने झाले,
कसा तालुका आहे हा? शांततेनं चालणारा तालुका आहे, प्रगतीची वाटचाल करणारा तालुका आहे. मी काय म्हणायचो, आमचं संगमेर शहर म्हणजे सुकून, आनंद, कोणताही वाद नाही, कोणता भेद नाही, बंधुत्व. आणि अनेक बाहेरचे लोक म्हणतात की संगमेर शहरात आणि तालुक्यात जसा सुकून आहे तसा कुठंच नाही म्हणणारे बाहेरचे लोक असतात. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही आनंदानं सगळे राहिले पाहिजे याची काळजी घेतली. निवडणूक संपल्यानंतर कोणालाही म्हटलं नाही की तू माझ्या विरोधी प्रचार केलाय, कोणालाही म्हटलं नाही की तू विरोधी पक्षाचा आहे. सगळ्यांचे भूमिपूजन उद्घाटन सुद्धा मीच केले. आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे, नव्या खुर्चीवर, आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालतो. एक चांगलं वातावरण असायचा प्रयत्न मी केला. धार्मिक याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्तच्या धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही. आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय, तुम्ही आता खांडेश्वरला गेले तर खांडेश्वर सुंदर दिसतं. आम्ही प्रयत्न केला, मी प्रयत्न केला, निधी आणला. रामेश्वर आता पहा बदलतंय, मी प्रयत्न केला, मी आणलाय. तुम्ही अकलापूरला जा, दत्त मंदिर आहे, आम्ही प्रयत्न केला तिथे 4 पैसे देण्याचा. बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकताना बसलेले होते. तुम्हाला सांगतोय, रिझर्व्ह चांगलं व्हावं याच्याकरता मी प्रयत्न करतोय. हरिनाम सप्ते, मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवानं आणून दिला. त्याच्यात नारायणगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे असा फोटो आहे. फार सुंदर फोटो आहे. 72 सालची गोष्ट आहे. 72 सालचा तो सप्ताह आहे, अधिक मासाचा सप्ताह आहे. पण तुम्हाला सांगतो तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं, कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम, मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये. त्यानंतर जे जे हरिनाम सप्ते झाले, डिग्रसला हरिनाम सप्ताह गोजी बाबा बसले असतील विचारा त्यांना. डिग्रसचा हरिनाम सप्ताह विचारा, अंबाऱ्याचा हरिनाम सप्ताह विचारा. जोरवेला 1978 साली सप्ताह झाला, भाऊसाहेबांनी स्वतः केला. मी त्याच्यामध्ये वाढण्याचं काम करतो. त्याचा हरिनाम सप्ताह झाला तर खांडगावचा हरिनाम सप्ताह, तो हरिनाम सप्ताह असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं. महंत नारायणगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि त्यांना कुणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला. ते म्हटले त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ, आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे, आपण आपल्या मार्गाने जायचं, त्यांनी त्यांच्या मार्गाने जाऊ. अरे पहा काय संत असतात, म्हणजे ते असं म्हणू शकले असते, काही फरक नव्हता पडत. 1999ची गोष्ट आहे. परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही, कोणत्या एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही. तिथं सर्व एकत्र बसतात. कोणत्या जाती धर्माचा असो एकत्र बसलं पाहिजे. कोणत्या अरे तू फुकटी खेळताना पाहिले ना, आम्ही विरोधक, भांडणं चालू. आणि नारायणगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये, रामगिरी महाराजांच्या सप्त्यात फुगडी खेळताना पाहिलं नाही की मी खेळणार मला. हा धर्म वारकरी संप्रदायाचा की इथं भेद नसतो. श्रीमंत असेल तर गरीब असेल, मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल, शेजारी मांडीला मांडी, हा वारकरी संप्रदाय सांगतो. मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय. धर्माचा भेद नाही, जातीचा भेद नाही, काही नाही, मानव धर्म सांगणार आहे. आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झाले, अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल. मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या. 2 उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोळ धरायला लावा याची महाप्रसादाची, एकत्र त्यांना महाप्रसाद वाटू द्या. दुसऱ्या दिवशी पहा ते चहा पिताना दिसतात का नाही एकत्र. अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे. मी पाहिलं का हा तालुका शांततेनं बंधुभावना कसं चालेल हे पाहिलं मी. आणि हे सातत्यानं पाहिलं. जे तीर्थरूप दादांनी पाहिलं, भाऊसाहेबांनी पाहिलं, जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं, जे खताळ पाटलांनी पाहिलं, ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. प्रामाणिक प्रयत्न केला. अरे ही थोर परंपरा आहे आपली. त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का? ते कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही, कोणचं खेळणं बनलं तुम्ही, कोणाचं हत्यार बनले तुम्ही, या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले.
इथला बंधुभाव मॉडेल निघाले, इथला विकास मॉडेल निघाले, ही जनता सहन करणार नाही, तुम्हाला या निमित्तानं सांगतो. निवडणूक भगवी टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही. अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली भगवी टोपी? कधी घातली होती? अरे असं हे नाटक कशा करता आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत, हिंदू आहोत, पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, लक्षात ठेवा. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही. चुकला कोणी शिक्षा करा, मग तो कोणत्या जाती धर्माचा असो. गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो. तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय की नुसतं एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्याला वाटतं काय पोरग, अरे याला फक्त मता करता हे घोटाळे चालू आहे, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, कोणाच तरी खेळणं बदलय. इथलं आपला सहकार मोडण्याकरता, इथला विकास तुमच्यावर गाढवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे, लक्षात घ्या. हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल? काय शांत सांगण्याचं यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयाताईने दिलं. आज मला सांगा, राजापूरमध्ये खरं तपासा, मतभेद विसरून तपासा, काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होतं? काय कारण होतं? प्रत्येक गावात असे पोर उठलेत, ते दहशत निर्माण करतायत, दिसत आहेत. पिंपळा कुंजेरामध्ये दिसते, काही धांतरफळमध्ये दिसते, कुणी इकडे दिसते, कुणी तिकडे दिसते. घुलेवाडीमध्ये तर काय, घुलेवाडीमध्ये जे घडलं त्याचं सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे. घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही. ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली, आता एकत्र सप्ताह म्हणलं 4 जण त्यांचे 4 जण यांचे महाराज येतात, बिघडत नाही. परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं. हे पहा, घुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं. काय काय आरोप केले गेले? तुम्ही आरोप केले गेले की महाराजांना लोटालुटी केली, मारायचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली, गाडा हल्ला केला, गाडी शब्द, गाडी फोडली, त्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अरे डॉक्टर कोले कुठे रे? डॉक्टर कोले कुठे गेले तुम्ही? डॉक्टर कोले पुढे या. जोरवेचे कार्यकर्ते, नवा दमदार कार्यकर्ते या, माईक घ्या तुमच्याकडे एक. आणि तुम्ही मी आता शांततेनं पहा, खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे. तुम्हाला खरं कळणार आहे आता काय झालं, महाराष्ट्राला खरं कळणार आहे. आणि हे कोण आहे ना, याला महाराज मी काय म्हणणार नाही. हा कोण भंडारे? हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय. हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा. सुरुवातीच आहे या तालुक्यातून. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांततेनं पहा. आता थोडं तुम्ही सगळे स्क्रीन लावलेत ना, चला सुरुवात करा. डॉक्टर कोले, शावी शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड,
ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर.